श्री गणेशाय नमः. जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती, गौरी पुत्रा मयुरेश्वरा. कार्यारंभी तुझे स्मरण, करिता आले जन. मोठाले विद्वान, साधू संत सत्पुरुष. तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने अवघी भस्म होती. कापुसाचा पाड किती, अग्निपुढे दयाघणा. म्हणून आदरे वंदना, करीतसे मी तुझ्या चरणा. सुरस करवी पद्यरचना, दासगणूंच्या मुखाने. मी अज्ञान मंदमती, नाही काव्य व्युत्पत्ती. परी तू वास केल्या चित्ती, कार्य माझे होईल हे. आता आदी माया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती. जी कविवरांची ध्येयमूर्ती, ब्रह्मा कुमारी शारदा. त्या जगदंबे कारण, असो माझे साष्टांग नमन. मी लेकरू आहे अजान, अभिमान माझा धरावा. तुझ्या कृपेची अगाध थोरी, पांगळाई चढेगिरी. मुका सभे माझारी, देई व्याख्यान स्खलित. त्या तुझ्या कीर्तीला, कमीपणा न जाणी भला. साह्यदास गणूला, ग्रंथरचनेस करिया. आता हे पुराण पुरुषा, पांडुरंगा पंढरीशा. सच्चिदानंद रमेशा, पाहि माम दीनबंधो. तू सर्व साक्षी जगदाधार, तू व्यापक चराचर. करता करविता सर्वेश्वर, अवघे काही तूच तू. जग जन आणि जनार्दन, तूची एक परिपूर्ण. सगुण आणि निर्गुण, तूची केली माय बापा. ऐसा तुझा अगाध महिमा, जो न कळे निगमागमा. तेथे काय पुरुषोत्तमा, या गणूचा पाडसे. रामकृपा जेव्हा झाली, तेव्हा माकडा शक्ती आली. गोपतेही बनले बली, यमुना तीरी गोकुळात. तुझी कृपा भाया जाण, नाही धनाचे प्रयोजन. चरणी होता अनन्य, तू त्या ते सहाय्य करशी. ऐसा संतांनी डांगुरा, तुझा पिटला रमावरा. म्हणून आलो तुझ्या द्वारा, आता विणमुख लावू नको. हे संत चरित्र रचावया, सहाय्य करी पंढरीराया. माझ्या चित्ती बसोनिया, ग्रंथ कळसा नेहा. हे भवांतक भवानीवरा, हे नीलकंठा गंगाधरा. ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरदपाणी ठेवा शिरी. तुझे साह्य असल्यावर, काळाचाही नाही दर. लोखंडाशी भांगार, परिस करून ठेवीतसे. तुझी कृपा हाच परिस, लोखंड मी गणुदास. सहाय्य करी लेकरास, परते मजला लोटू नको. तुला अशक्य काही नाही, अवघेच आहे तुझ्या ठाई. लेकरासाठी धाव घेई, ग्रंथ सुगम वदवावया. माझ्या कुळीची कुलदेवता, कोल्हापूरवासिनी जगन्माता. तिच्यापदी ठेवितो माथा, मंगल व्हाया कारणे. हे दुर्गे तुळजे भवानी, हे अपर्णे अंबे मृडानी. ठेवी तुझा वरदपाणी, दासगणूच्या शिरावर. आता वंदन दत्तात्रया, पाववेगी मसी सदया. गजानन चरित्र गाया, प्रसादासह स्फूर्ती दे. आता शांडिल्यादी ऋषीश्वर, वसिष्ठ गौतम पराशर. ज्ञाननभी जो दिनकर, त्या शंकराचार्यान मनसो. आता अवघ्या संत महंता, नमन माझे सर्वथा. दासगणूंच्या धरुण हाता, ग्रंथ करवा लेखन. गहिणी निवृत्ती ज्ञानेश्वर, श्री तुकाराम देहूकर. हे भवाब्दीचे तारू थोर, त्या श्री रामदासान मनसो. हे शिर्डीकर साई समर्था, वामन शास्त्री पुण्यवंता. दासगणूशी अभय आता, तुमचे असो द्या संत हो. तुम्हा अवघ्याच्या कृपेने, मी हे करीन बोलणे. दासगणू मी तुमचे ताणे, कठोर मज विषयी होऊ नका. जी का खरी माया असते, तीच बोलाया शिकवते. तुमचे माझे असे नाते, माय लेकरा परी हो. लेखणी काढी अक्षर, परी तो तिच्यात नाही जोर. ती निमित्ता कारण साचार,
लेखनरूपी कार्याला. दास गणू लेखणी येथ तुम्ही धारण करा ती अवघे संत. ग्रंथ रचवा रसभरित हीच आहे प्रार्थना. आता श्रोते सावधान संत कथेचे करा श्रवण. करोनिया एकाग्रमण निज कल्याण भावया. संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर. वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे. संत हेची सन्नितीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची. संत भव्य कल्याणाची पेठ आहे विबुध हो. त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश. आजवरी ना कवनास संतांनी या दगा दिला. ईश्वरी तत्वाचे वाटाडे संत हेची रोकडे. अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले असती प्रत्यक्ष. संत रचनी ज्यांचा हेत त्यांचा ऋणी रुक्मिणीकांत. आता मल रहित करा चित्त गजानन चरित्र ऐकावया. भरतखंड माझारी संत झाले बहुता परी. हीन पर्वणी आली खरी अवांतर देशाकारणे. जंबूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून. कोणत्या सुखाची ही वाण येथे न पडली आजवरी. याचे हेच कारण या भूमीस संतचरण. अनादिकालापासून लागत आले आहेत की. नारद ध्रुव कयाधु कुमर उद्धव सुदामा सुभद्रावर. महाबली अंजनी कुमर अजातशत्रू धर्मराजा. शंकराचार्य जगद्गुरु जे पदनतांचे कल्पतरू. जे अध्यात्मविद्येचे मेरू याच देशी झाले हो. मध्ववल्लभ रामानुज यांचा ऋणी अधोक्षज. ज्याने धर्माची राखिली लाज निज सामर्थ्य दावोनिया. नरसी मेहता तुलसीदास कबीर कमाल सूरदास. गौरंग प्रभू लीलेस वर्णन करावे कोठवरे. राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस पार नाही. जिच्यासाठी शेषशायी प्राशिता झाला विषाते. गोरख मच्छेंद्र जालंधर जे का योग योगेश्वर. ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लीलेचा. ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करुण साधिला श्रीपती. ते नामा नरहरी सन्मती जनी कान्हो संत जखू. चोखा सावता कुर्मदास दामाजी पंत पुण्यपुरुष. ज्यांच्या कारणे बेदरास गेला महार होऊनी हरी. मुकुंदराज जनार्दन बोधला निपट निरंजन. ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतींनी. म्हणून त्यांची नावे येथ मी न साकल्ले आता देत. नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्तिविजय भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले त्या त्या संता मी गाईले. ग्रंथ सती 3 केले ते पहा म्हणजे कळेल की. त्या संतांच्या तोडीचा संत श्री गजानन साचा. या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर. मी जी मागे गाईल संत चरित्रे असती भली. ती सारांश रूपे सांगितली त्रयग्रंथातून विबुध हो. आता हे सांगोपांग चरित्र कथितो ऐका चांग. मम सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा. जो प्रथमताच मी पाहिला आकोटा सन्निध्य संत भला. तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण. माळा आधी ओविती मग मेरुमणी जोडिती. तीच आजी झाली स्थिती ह्या चरित्र रचण्याची. शेगाव नामे वऱ्हाडात ग्राम आहे प्रख्यात. खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जेथे मोठा. ग्राम लहान साचार परी वैभव त्याचे महान थोर. ज्यांचे नाव अजरामर झाले साधूमुळे जगत्त्रयी. त्या शेगाव सरोवरी भरे गजानन कमल उदया आले. जे सौरभे वेदिते झाले या अखिल ब्रह्मांडा. हा शेगाव खाणीचा हिरा गजानन होय साचा. प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वाणितो मी. ते आता अवधारा गजानन चरणी प्रेम धरा. येणे तुमचा उद्धार करा होईल ये विसरू नको. गजानन चरित्र मेघथोर
तुम्ही श्रोते अवघे मोर, चरित्ररूपी वर्षता नीर. नाचाल वाटे निसंशय, शेगावीचे पौरवासी, परमभाग्याचे निश्चयशी, म्हणून लालधरे तयासी गजानन हे संतरत्न. जेव्हा करावे लागे पुण्य, तेव्हाच लाभती संत चरण, संत श्रेष्ठ देवाहुन हे विषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी, पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला. माझ्या मनी हेत होता, गावे गजानन चरित्रा, परी त्याची तत्वता संगत नाही लागली. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे. खऱ्या संतांचे धोरण न कळे कोणा लागेन, महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणचा, वा पत्ता त्याच्या जातीचा, इतिहास दृष्ट्यान लगे की. जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण न कळे कोणा लागून, ते ब्रह्मास पावून निश्चय त्याचा करणे असे. जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाण, तेज त्याचे पाहून ज्ञाते तल्लीन होती की. तेथे त्या हिराची खाण आहे कोणची, हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्याभितरी गजानन आले शेगाव नगरी, शके 1800 भीतरी माघवद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जन, श्री समर्थाचे चेका स्थान, त्या सज्जन गडाहून या देशी आले हे. परी याला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा, परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले, नाना यातने गांजले, त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थांनी. जगाचा करण्या उद्धार, गजानन रूपे अवतार, धरून आले महीवर पुन्हा समर्थ सिद्धयोगी. कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी, ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे. गोरख जन्मला उकिरड्यात, कानिफा गजकर्णात, चांगदेव नारायण डोहात, योनी वाचून प्रकटले. तैसेच येथे काहीतरी झाले असावे निर्धारी, गजाननासी अंगे सारी होती योगाची अवगत. हे त्यांच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हा लागून, योगाचे अगाध महिमान त्याची सरी नये कोणा. शेगावी माघमासी वद्य सप्तमी ज्या दिवशी, हा उदय पावला ज्ञानराशी, पदनता ते तारावय. त्यावेळची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता. एक भाविक गृहस्थ होता, नाम ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातूरकरांचा वंशज जाण, शाखा ज्याची माध्य दिन मठाधिपती होता. त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची, त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा. उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार, घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्धयोगी बैसले होते तया जागी. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची, कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळी साचे. पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा, कच्ची चिलीम हातात जी होती तयाची स्वकृत. कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहिले, नासाग्र दृष्टी मुद्रा शांत, तपोबल अंगी झळकत, प्राचीच्या बाल रविवत वर्णन किती करावे. मूर्ती अवघी दिगंबर, भाव मावळला आपपर, आवड निवड साचार राहिली न जवळी जयांच्या. ती समर्थांची स्वारी बैसोनिया रस्त्यावरी, शोधन पत्रावळीचे करी केवळ निज लिहिलेने. शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलून घालीत, हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळवावया. काकी गरजोन सांगे श्रुती, अन्न हेची ब्रह्मनिभूती, अन्नं ब्रह्मोती ऐसे उक्ती उपनिषदा ठाई असे. त्याची पटवावया खून, शीते वेचती दयाघन,
त्याचा सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे. व्यंकटलाल आगरवाला होता रस्त्याने चालला, त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह. दामोदरपंत कुलकर्णी त्यांच्या स्नेहाचे नाव जाणी, दोघे तो प्रकार पाहुणी आश्चर्यचकित झाले आणि एकमेकाप्रत बोलू लागले ऐसे सत्य, की त्यांची करणी विपरीत वेड्यापरी दिसत असे. हा अन्नार्थी जरी असता, तरी पात्र मागून घेता, देवीदासही याते देता, काकी तोही सज्जन. द्वारी आलेला याचक लावीना सुज्ञ परत देख, काही न चाले तर्क कृतीवरुनी याच्या ह्या. व्यंकटलाल म्हणे पंतासी, ऐसेच उभे रस्त्यासी, आपण राहू यत्कृतीशी अजमावया कारणे. खरे साधू पिशापरी, जगी वागती वरवरी, ऐसी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात. कृतीने हा दिसे वेडा, परी वाटे ज्ञानगाडा, हा विमल ज्ञानाचा उडा, असावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर करू लागले साचार, रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या. पथे हजारो लोक गेले, परी न कोणी पाहिले, या दोघा वाचून भले याचा विचार करा हो. हिरेगारा एक्या ठाई, मिसळल्या असती जगाठाई, पारखी तो निवडून घेई गार टाकून हिऱ्याते. प्रथमता तो पुढे झाला व्यंकटलाल आगरवाला, गजाननासी विचारण्याला विनयाने येणे रीती. ह्या पत्रावळीच्या शोधना, काहो करिता कळेना, क्षुधा असेल आपणा, तरी तरतूद करू अन्नाची. त्याने ऐसे विचारिले, परीन उत्तर मिळाले, नुसते वरी पाहिले उभयतांच्या मुखाकडे. तो सतेज कांती मनोहर, दंड गर्दन पिळदार, भव्य छाती दृष्टी स्थिर, भ्रुकुटी ठाई झाली असे. निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला, मौनेच नमस्कार केला, चित्ती संतोष पावोनिया. देवीदास बुवाशी सांगू लागले प्रेमाशी, तुम्ही पात्र वाढून वेगेशी आणा एक बाहेर. देवीदासे तैसे केले, पक्वान्नांनी भरलेले पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामींपुढे. ठेविलेल्या पात्रावरी भोजना बैसली समर्थ स्वारी, चवी न कशाची अंतरी अनुमात्र उरली असे. अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला, तो का मागतो गुळवण्याला, मिटक्या मारीत बैसेल. जो सार्वभौम नृपवर झाला असे साचार, अशा नराशी जहागीर मिळाल्याशी प्रेम नुपजे. अवघी पक्वान्ने एक केली, आवड निवड नाही उरली, जठराग्नीची तृप्ती गेली 2 प्रहराच्या समयाला. व्यंकटलाल ते पाहून पंताशी करी भाषण, याला वेडा म्हणालो आपण, ही निःसंशय झाली चुकी. सुभद्रेसाठी द्वारकेला अर्जुन ऐसाच वेडा झाला, व्यवहाराचा विसर पडला, करू लागला भलभलते. तैसाच हा ज्ञानजेठी, मुक्तिरूप सुभद्रेसाठी वेडा झाला कसवटी, याची आता घेणे नको. धन्य आपुले शेगाव, दृष्टी पाहिला योगीराव, निरीच्छा हा जहागीर गाव, दिला हरीने जयाला. सूर्य माध्यान्नी आला, भागभूमीचा तप्त झाला, पाखरेही आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी. ऐशाभर उन्हात हा बसला आनंदात, हा ब्रह्माची होय साक्षात, भयना कशाचे उरले या. हा जेवला यथेच्छपणी, तुंब्यामध्ये नाही पाणी, ते पंता या लागुनी, आपण देऊन आणून. आपण देऊ आणून. पुसू लागले दामोदर, तुंब्यामध्ये नाही नीर, मर्जी असल्या हाचा कर, पाणी द्याया तयार असे. ऐसे शब्द ऐकिले, समर्थांनी हास्य केले, उभयतासी पाहून वदले, ते ऐका सांगतो. तुम्हा गरज असेल जरी, तरी आणून घाला वारी, एक ब्रह्म जगदातरी ओतप्रोत भरले असे. तुम्ही आम्ही भेद तेथ, नाही उरला यत्किंचित, परी जगद्व्यवहार सत्य आचारिला पाहिजे. अन्न भक्षिले देहांनी, म्हणून त्या पाहिजे पाणी, हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला. म्हणून तुमच्या चातुर्याशी गरज असल्या तुम्हासाची तरतूद करा पाण्याची,
म्हणजे अवघे संपले. हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता. बंकटलाल म्हणे पंता, आपुले आहे भाग्यधन्य. पाणी आणण्या दामोदर, घरात गेले साचार. तो इकडे प्रकार, काय घडला तो ऐका. कृपाची या शेजारी, हाळ होता निर्धारी. जेथे जनावरे सारी, पीत होती पाण्याला. तेथे जाऊन पाणी प्याले, तृप्तेचे ढेकर दिले. तो इतक्यात घेऊन आले, पंत पाणी गडव्यात. हा हा, ते गडूळ पाणी, समर्थान लावा वदनी. ते जनावरा लागुनी, योग्य आहे प्यावया. मी हे पहा आणिले नीर, गोड निर्मळ थंडगार. वासित केले साचार, वाळा घालून त्यामध्ये. ऐसे भाषण ऐकता महाराज वदले तत्वता. व्यावहारिक अवघ्या कथा, ह्यान सांगा आम्हा तुम्ही. हे अवघे चराचर, ब्रह्मोव्याप्त साचार. तेथे गढूळ निर्मळ वासित नीर, हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गढूळ तोच पाहे. सुवास कुवास दोन्ही हे, रूप त्याचे निसंशय. पिणाराही वेगळा, त्यापासून ना निराळा. ईश्वराची अगाध लीला, ती कळे या नरजन्मी. ते दिले टाकून, व्यवहारी गोविले मन. याचेच करा सदा मनन, कशापासून जग झाले. ऐसी एकता समर्थवाणी, दोघे गेले गहिवरुणी. अनन्य भावे समर्थ चरणी, लोळावया तयार झाले. तो त्यांचा जाणून हेत, महाराज निघाले पळत पळत. वायूच्या त्या गतिप्रत, अडथळा जगी कोण करी. या पुढील कथा पाही, निवेदन होईल द्वितीयाध्यायी. अवधान द्यावे लवलाही, त्या श्रवण करावया. हा श्री गजानन विजय ग्रंथ, आल्हादावो भाविकाप्रत. हेच विनवणी जोडोन हात, ईश्वरासी दासगणू. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य प्रथमोऽध्याय समाप्तः.